श्रीखंड तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल, पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने इथं दही आणि दुधापासून बर्फी बघणार आहोत. म्हणजे श्रीखंड बर्फी बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि थोडीशी युनिक आणि वेगळी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी मी इथे एक बाउल घेतलंय, त्याच्यामध्ये टाकूया 1 वाटी दूध. म्हणजे 240 ml दूध आहे ते मी गरम करून थंड करून घेतलेलं. त्याच्या निम्म म्हणजे 120 ml दही घ्यायचंय. जेवढं दूध त्याच्या निम्म दही आणि जेवढं दही त्याच्या निम्म पिठी साखर म्हणजे 60 ग्रॅम पिठी साखर घेतलेली. तर हे नंतर ना यामध्ये 6 चमचे मी कॉर्नफ्लोअर घालत आहे. आवश्यकता असेल तर थोडंसं जास्त वाढवलं तरीही चालेल आणि एक पण कुठेही राहणार नाही अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचंय. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा. तर अशा प्रकारे सर्व जे आपलं दूध दही वगैरे आहे ते मिक्स करून झालेलं आहे. एक कढई ठेवली. कढई एकदम गरम करायची आणि लो फ्लेमवरती गॅस करायचे. तर त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर टाकूया आणि सर्व मिक्स करायचे. एक 7 ते 8 मिनटं कंटिन्यू आपल्याला लो टू मीडियम करून घट्ट असं बॅटर बनवायचं आहे. तर ज्यावेळेस मी बॅटर टाकायचे होते त्याच्या आधी मी इथं अर्धा चमचा विलायची पावडरचा वापर केलेला आहे. तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, पण विलायची पावडरचा वापर नक्की करा. तर जवळपास 8 ते 9 मिनटं झालेले आहेत. अशा प्रकारे बॅटर तयार झालं आहे. तर गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर ना मी इथे एक डबा घेतला आहे. डब्याला खाली तूप लावून घेतलं आहे. तूप तेल काहीही लावू शकता. त्याच्यामध्ये हे बॅटर काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे. हे जे बॅटर आहे ते आपण 1 तास तरी सेट व्हायला ठेवणार आहोत. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नॉर्मली पण ठेवू शकता. तर मी इथं नॉर्मली बाहेर रूम टेम्परेचरवरतीच ठेवलं होतं. तर पूर्णपणे सेट झालेलं आहे. जवळपास मी इथं 1.5 तास तरी सेट व्हायला ठेवलं होतं. तर एक प्लेट घेऊया, वरून थोडंसं टॅप करून घेऊया. अशा प्रकारे अगदी युनिक आणि वेगळी अशी रेसिपी आहे श्रीखंड बर्फी. एक तुम्हाला कट करून दाखवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.